नमस्कार, सुप्रभात, जय महाराष्ट्र मित्र हो. मी आलो आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे आपलं औरंगाबाद. इथे दौलताबाद किल्ला, वेरूळच्या लेण्या हे सगळं आपल्याला बघायचं आहे. सकाळी लवकर जाग आली म्हणून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलो आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या प्रवासाला. तर चला बघूया. छत्रपती संभाजीनगरपासून 100 ते 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्यांना आम्ही भेट देण्यासाठी आज आलो. पार्किंगची प्रशस्त व्यवस्था आणि तिथून लेण्यांपर्यंत जाण्यासाठी बसची सुविधा आहे. इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सन 4थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या 29 बौद्ध लेणी या वाघूर नदीच्या परिसराशेजारी नदीपात्रापासून 40 ते 100 फूट उंचीवर विस्तीर्ण डोंगर रांगांमध्ये कोरलेल्या आहेत. भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील 12 पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा या यादीत समावेश केलेला आहे. भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान म्हणून युनेस्कोने इसवी सन 1983 साली या लेण्यांना घोषित केले आहे. भारतीय चलनातील 20 रुपयांच्या एका नोटेवर याचपैकी एका लेणीचे चित्र सुद्धा आहे. कार पार्किंग पासून बसने लेण्यांपर्यंत येण्याचे सर्वसाधारण अंतर अंदाजे 2-3 किलोमीटर एवढे आहे. प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी किंवा मंदिरे सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रयस्थान मिळवून द्यावे असा होता. लेण्यांच्या समोरच असलेल्या नदीपात्रात सूर्यप्रकाश रिफ्लेक्ट होऊन लेण्यांवर पडतो. तेथील स्तूपांच्या आतमध्ये पुरेसा प्रकाश आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले असल्यामुळे शांतता ही कायम राहते. अजिंठा लेणी ह्या बौद्ध लेणी असून 29 आहेत. तर मित्र हो, मी आलो आहे अजिंठा वेरूळ लेण्यांजवळ आणि मुख्य कारची एंट्री जिथून होते त्याच्यानंतर आपली कार आपल्याला तिथेच पार्क करावी लागते. त्याच्यानंतर आपल्याला तिथून बस मिळतात. त्या बस आपण तिकीट काढून आपल्या लेण्यांच्या तिकिटांच्या स्पॉटजवळ आपण येऊ शकतो. तसं मी आता आलो आहे आणि आता इथून पुढे आपल्याला लेण्या पाहायला मिळतील. या लेण्यांजवळ आपल्याला इंग्रजी, मराठी आणि हिंदी तीनही भाषेमध्ये गाईड मिळतात. या लेण्यांमध्ये 1, 2, 4, 10, 16, 17 आणि 19 या लेण्या महत्त्वाच्या आहेत. आम्हाला गाईडने दिलेल्या माहितीप्रमाणे या लेण्या बनवण्यासाठी 700 वर्ष लागली होती. ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेलेला असताना 28 एप्रिल इसवी सन 1819 मध्ये याला या लेण्यांचा शोध लागला. स्मिथने येथील 10व्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे बघायला मिळते. बौद्ध धर्मातील हीनयान आणि महायान अशा 2 संप्रदायांचे तत्वज्ञान अजिंठा लेण्यांमध्ये बघायला मिळते. उत्खनने आणि बौद्ध धर्माचे उपलब्ध साहित्य याच्या आधारे अभ्यासक विविध मते नोंदवित असतात. त्यांच्या मतानुसार हीनयान संप्रदायांच्या लेण्यांमध्ये चैत्यगृह पाहायला मिळते, मात्र महायानपंथीय लेण्यांमध्ये चैत्यगृहांचा समावेश नसतो. चैत्यगृह म्हणजे स्तूप असलेले मंदिर.
त्या लेणी सातवाहन राजवंशाच्या आणि वाकाटक राजघराण्यांच्या काळात बनवल्या असाव्या असं इतिहासकारांचं मानणं आहे. भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतच्या सर्व प्रवास सांगणाऱ्या कथा, भित्तिचित्रे व बुद्धांच्या दगडात कोरलेल्या भावमुद्रा आपल्याला इथे बघायला मिळतात. ही सर्व चित्रकारी नैसर्गिक रंग वापरून करण्यात आलेली आहे. अजिंठा लेणीत स्त्रियांची भावचित्रे, कलाचित्रे तसेच राणी, अप्सरा, दासी व सामान्य स्त्रियांची चित्रे तसेच राजा, गरीब संन्यासी, झाडे, फुले व फळे यांची देखील शिल्प व चित्र त्या काळात देखील भिंतीवर रंगाने रेखाटलेली दिसतात. अजिंठा लेण्यांमध्ये एकूण 30 लेण्या आहेत, पण त्यापैकी 30वी लेणी ही अर्धवट बनलेली आहे, म्हणून 29 लेण्यांचाच उल्लेख आपल्याला दिसतो. 29 लेण्यांमधील 4 चैत्यगृहे जे सर्वांसाठी प्रार्थना करण्यासाठी आहेत आणि 25 विहार आहेत जे बुद्ध भिक्खूंसाठी निवासगृहे म्हणून बनवलेले आहेत. ड्रोन व्ह्यूने बघितले तर अजिंठा लेण्यांचा आकार हा घोड्याच्या नालेसारखा आहे. लेणींच्या पायथ्याशीच वाघोर नदी गेलेली आहे, जिच्या आसपासचा प्रदेश हा जंगल झाडांनी वेढलेला आहे. आपल्या अजिंठा लेणी पाहण्यासाठी भारतीय नागरिकांचा तिकिटाचा दर प्रति व्यक्ती 40 रुपये इतका आहे. ऑनलाईनचा दर हा 35 रुपये इतका आहे आणि हाच दर विदेशी पर्यटकांना 600 रुपये प्रति व्यक्ती आणि ऑनलाईन तिकीट काढल्यास 550 रुपये प्रति व्यक्ती इतका आहे. 15 वर्षाखालील मुलांना कोणतंही प्रवेश शुल्क इथे घेतलं जात नाही. इथे येण्यासाठी हवाई वाहतुकीचा पर्याय जर आपण निवडत असाल तर औरंगाबाद विमानतळ हे तिथे जवळचे आहे. दिल्ली, हैदराबाद, मुंबईसाठी इथून थेट उड्डाणे होतात. रेल्वे मार्गाने आपणास यायचे असेल तर औरंगाबाद रेल्वे स्टेशनला यावे लागते. औरंगाबाद रेल्वे स्टेशन हे मनमाड जंक्शन व हुजूर साहिब नांदेड जंक्शन दरम्यानचे मोठे स्टेशन आहे. ह्या मार्गावर रोज अजंठा एक्सप्रेस, निजामाबाद पुणे एक्सप्रेस, मराठवाडा एक्सप्रेस, सचखंड एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस, नागरसोल एक्सप्रेस, पुणे एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस अशा रोज आपल्याला गाड्या आहेत. मित्रांनो, अजिंठामधील पूर्ण 29 लेणी बघण्यासाठी आपल्याला संपूर्ण दिवस हवा. तेवढा वेळ आमच्याकडे नसल्यामुळे सर्व चित्रीकरण मी करू शकलो नाही. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. मित्र हो, मी काम करतो रत्नागिरीमध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बिझनेसमध्ये. आपण जर रत्नागिरीमध्ये येणार असाल आणि आपल्याला भाडेतत्वावर वाहनाची गरज असेल तर आपण मला फोन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर मी देऊन ठेवेनच. मी फक्त एवढंच म्हणेन, येवा कोकण आपलंच असा. तर मित्र हो, आपली अजिंठा वेरूळ लेणी बघून झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे परत. आपल्या व्हिडिओची मालिका अशीच सुरू राहील. फक्त आपलं प्रेम हवं आहे. आपल्या व्हिडिओना लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.